मिळतात आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. क्रिकेट के सबसे बड़े प्रेमी आकिब पटेल निजामपुरा ने प्रशांत गुड़ाटकर और इस पूरे कप को शुभकामनाएं दी. वेलकम बैक. घनसोली 11 घनसोली बनाम सोनू आई मरुआई बालकुम. टॉस को जीता टीम बालकुम ने और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया. घनसोली स्पोर्ट घनसोली बनाम बालकुम स्पोर्ट्स के बीच ये मैच चल रहा है. आज का तीसरा मुकाबला है. श्री नितेश बालासेठ पाटिल स्टैंड को दिखाया जा रहा है. माजी सरपंच खरबाओं जो कि इस वक्त हमारे सुभाष, आपको पता है कि ये जो दो टीमें खेल रही है ना सुभाष, अगर हम देखें वेलकम बैक. ये फिर से आप देख सकते हैं नीलेश गुरु साहब और खंडाकले साहब का बैनर जो ठीक मैदान में लगा हुआ है. खेल की शुरुआत दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. राहुल शेट्टी और उनके साथ निखिल मडवी. बॉलिंग में दीपेश माने को लगाया गया है. दीपेश माने पहली गेंद के साथ. ओ बढ़िया गेंद गुड लेन पे पड़ने के बाद हल्का सा कांटा बदला था. पुल लगाना चाहते थे बल्लेबाज राहुल शेट्टी. हालांकि दोनों तरफ अगर हम देखते हैं तो बालकुम में हमारे साथी कमेंटेटर भरत पाटिल एक बहुत ही नामची कमेंटेटर हैं. दूसरी तरफ घनसोली में विघ्नेश मडवी. महेंद्र पाटिल साहब प्रथम नागरिक, बहुत मशहूर पर्सनालिटी. विशेष आभार भी उनका है क्योंकि द केक क्रॉन कंपनी ट्रॉफी का तीसरा इनाम उन्हीं ने स्पॉन्सर किया है. आपकी बार बैकफुट पे गए, खेलना चाहते थे, बल्ले का मुंह बंद कर दिया. यही कारण था कि शॉट में टाइम नहीं कर पाए. राहुल शेट्टी और निखिल मडवी. गेंदबाजी करें दीपेश माने. 1 मिनट के लिए मैच को रोकना है ऑन फील्ड अंपायर. हमारे बीच से अपना बहुत ही कीमती समय नीलेश गुरु साहब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष और मशहूर चेहरा भारतीय जनता पार्टी का पप्पू खंडाकले साहब विदा लेते हुए, हम प्रशांत गोड़ाटकर और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से आपका विशेष आभार व्यक्त करते हैं. आप आए, बाहर आई. दो अच्छी गेंदें अब तक कर चुके हैं गेंदबाज दीपेश माने. टॉस को जीता था बालकुम स्पोर्ट्स ने और पहले घनसोली 11 घनसोली को बल्लेबाजी की दावत दी है. हालांकि नवी मुंबई में घनसोली बहुत बड़ा नाम है.
वेलकम बैक। इस ओवर के बाद हम सत्कार प्रोग्राम की तरफ बढ़ेंगे। तीसरी गेंद है, खेला है सीधा हवा में, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। कोशिश क्या गजब की, व्हाट अ कैच। ची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही चलते हैं सत्कार की होणार। तरफ। यस, सत्कार की तरफ चलते हैं। हॅलो, तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय नितीश बालाशेठ उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे। खऱ्या अर्थानं माजी सरपंच देखील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीश बालाशेठ यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। महाराष्ट्राचं महावस्त्र, तदनंतर या स्पर्धेची आठवण राहील असं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्याच माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं। नेतृत्व विश्वासाचं, नेतृत्व आपुलकीचं, नेतृत्व सर्वसामान्याचं, सर्वसामान्याची आस्था ठेवत खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य ज्या व्यक्तिमत्वाने केलंय अशा व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अर्थात सन्माननीय महेंद्र पाटील साहेब जे विद्यमान सरपंच खारबाव ग्रामपंचायत यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। सुपर शॉट, स्लाइटली इनसाइड आउट, ओवर गोज द मिड ऑफ 4। ग्रेट शॉट फ्रॉम हर्ष मात्रे ऑफ द मार्क विथ बाउंड्री। 4 रन 1 विकेट। क्या कमाल का शॉट खेला था। आदरणीय सन्माननीय मयूरजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे। युवा व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य राहिलं आहे, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। दीपेश मानी की गेंद खींच के मारा है। ओ माय गॉड, व्हाट अ कैच। ये दूसरा कैच है जो सुपर से ऊपर रहा है और दुर्भाग्य रहे वहां पर आखिरकार हर्ष मात्रे डगआउट लौटते हुए। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा था। क्या कमाल का रनिंग कैच। ऐसे लग रहा है कि बालकुम की पूरी टीम कैचिंग प्रैक्टिस करके आई है। देखिए आप दी के क्रॉन कंपनी ट्रॉफी खेल रहे हैं, वो भी टेम्बोली में। टेम्बोली का नाम तो सभी ने सुना है, यहाँ के क्रिकेटर्स फेमस है, यहाँ की हर चीज़ फेमस है। तो आपको यहाँ एक अलग चैलेंज से खेलना होता है। टार्जन ऑफ टेम्बोली हमारे तरफ राइट में है, जबकि बेस्ट पुलर आदित्य भुईर मेरे बाई और हैं। इस सीज़न में टेम्बोली टीम का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा है, लेकिन देखना है कि घर के मैदान पे अपेक्षाएं भी ज़्यादा रहती। 4 पे 2 दीपेश माने मान गए, माने 2 विकेटें लिए। बड़े मैच में आपको शेर के सामने शेर खड़ा करना होता है, तलवार के सामने तलवार लाना होती है। उछाल दिया है, फिर हवा में, फिर वही फील्डर स्कार है, बढ़िया कैच। क्या आदित्य भुईर इस पोजीशन पे रहते हैं? मुनीष पाटिल। एक और कैच। कैचिंग बहुत ज़बरदस्त हो रही है, क्योंकि इस तरह के कैचेस शुभा धुमल कभी भी आसान नहीं रहे। जब गेंद अंडर लाइट दूर आसमान में से आती है। कमाल का ओवर माने का रहा, जिन्होंने 4 रन दिए और 3 विकेट। मैंने जब से माइक पकड़ा है सिर्फ विकेटें ही गिर रही है। तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती खारबाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांना तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आणि त्यांना तुम्ही व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं पाहताय। आजच्या दिवसामध्ये खेळाडूंच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांचं या विभागामध्ये खूप चांगलं कार्य राहिलं आहे
आणि त्यांना आपल्याच व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. तसेच नितीश बालाशेट यांना देखील तुम्ही पाहता आणि त्यांच्या माध्यमातून स्टँड देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील खूप खूप आभार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं प्रशांतदा गोराटकर यांची क्रीडा स्पर्धा आणि खूप चांगलं सहकार्य या मान्यवरांचं राहिलं आहे. या ठिकाणी महेंद्र पाटील साहेबांना तुम्ही पाहताय, विद्यमान सरपंच. आपण या ठिकाणी आलात आणि आपलं महत्त्वपूर्ण वेळ संपादित केलं, त्यासाठी आपलं खूप खूप आभार. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, उत्तेजित करणं हे कार्य महेंद्र पाटील साहेबांचं राहिलं आहे. आणि संपूर्ण या विभागामध्ये जर पाहिलं तर ते सातत्याने चांगलं कार्य करत असतात महेंद्र पाटील साहेब. आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रुद्र पाटील आहे दूरवाले छोर से. तर नक्कीच या ठिकाणी महेंद्र पाटील साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. खूप चांगलं योगदान, खूप चांगलं सहकार्य साहेब आपलं राहिलं. तसेच आपल्या व्यासपीठावरती मयूर यांना देखील पाहताय, मयूरजी पाटील यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून देखील स्टँड खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मिळालेला आहे. त्यांचा देखील आभार. मयूरजी पाटील यांना तुम्ही आपल्या आदरणीय सन्माननीय मयूरजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागत आणि सन्मान देखील या ठिकाणी केला गेला आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरजी भोईर साहेब यांना देखील तुम्ही पाहताय, आपला देखील आभार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर नितीश बालाशेट पाटील यांच्या माध्यमातून देखील स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. सर्व मान्यवर आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेपी जयेश पाटिल हमारे बीच है. इस तरह की सिचुएशन के सबसे अच्छे खिलाड़ी रहे हैं जेपी, जब विकेटों की झड़ी लग जाए, क्योंकि दोनों हैंडल यूज़ करते थे, दोनों बैकलिफ्ट के ज़बरदस्त. लेकिन ये दूसरा मैच है, मैदान में क्रिकेट का खेल हो रहा है, लेकिन दूसरी इनिंग में भी स्कोर फुटबॉल का 4-3. रुद्र आए, रुद्र पाटिल सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन निखिल मडवी. पहली गेंद हल्के हाथों से टैप कर दिया, फ्लाई स्लिप में रन नहीं लिया. देखिए घनसोली 11 घनसोली इस वक्त द केक क्राउन कंपनी ट्रॉफी में पिछड़ती हुई, लेकिन मैंने अभी अभी जिक्र किया था कि घनसोली की जो आवाज़ है विघ्नेश मडवी, वो कभी भी पीछे नहीं रही है. उनको हम वेलकम कहते हैं. हैट्रिक लेंगे रुद्र तो प्रतीक पाटिल की तरफ से 1000 का इनाम. रिवर्स शॉट, हिम्मत जुटानी होंगी. शुभा धुआल कोई गाड़ी आपको मंजिल तक नहीं पहुंचाएंगे. रेंज रोवर हो, मर्सिडीज बेंज हो, रोल्स राइज हो या ऑडी हो, मंजिल तक आपको आपका आत्मविश्वास, कॉन्फिडेंस ये आपको पहुंचाएगा. और वहीं कमी नज़र आ रही है बल्लेबाजों में. ये देखिए, ना घी सीधी उंगली से निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे तो निकल रहा है. गणेश रोकड़े साहब की तरफ से भी 5000 का इनाम है हैट्रिक के लिए रुद्र को. घनसोली स्पोर्ट घनसोली को हिम्मत जुटानी होंगी, क्योंकि हिम्मत लस कीमत है, रिस्क लेना होगा. आपकी बार क्रीज में पीछे गए, फिर खराब शॉट. रन चुराते हुए बल्लेबाज जोखिम बड़ा रन चुराया. दो टीमें खेल रही है. बालकुम में भी हमारे मशहूर कमेंटेटर भरत पाटिल रहते हैं, और घनसोली के कमेंटेटर का क्या कहना, विघ्नेश मडवी जी, जो कि पूरे महाराष्ट्र में छाए हुए हैं, लेकिन बल्लेबाजी बहुत खराब हो रही है. 5 रन 3 विकेट. प्रिंस मूवीज पे क्लीन और नेट टेलीकास्ट. रुद्र पाटिल के लिए काफ़ी इनामात रखे गए. हैट्रिक लेते हैं तो 6000. रुद्र पाटिल सामने की ओर से आते हुए सामना करेंगे दाएं हाथ के बैट्समैन विशाल मडवी. वाह,
आज लग रहा है कि गेंदबाज हावी हो रहे हैं। आज टेम्बोली टीम को भी आप एक्शन में देखेंगे। समीर ठाकरे ने कमाल की कमेंट्री की है, बहुत समय दिया है, इसलिए मैं चाहूँगा कि आज वो जितना चाहे आराम कर सकते हैं। 5 रन 3 विकेट। एक तो मेरे साथ हमेशा के रातों के हमसफर शुभात धुमाल भी हैं। 5 रन 3 विकेट। मडवी सामना कर रहे हैं रुद्र पाटिल का। तेज गेंद, बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, 1 रन। देखिए बल्लेबाज आंखों के नीचे जब शॉट खेलता है तो एक अलग ही समा नजर आता है। प्लेसमेंट नहीं कर पाए। समीर ठाकरे क्रिकेट और शतरंज में ये फर्क है कि शतरंज में बादशाह को बचाना होता है, क्रिकेट में आगे आना होता है। किसी को तो रिस्पॉन्सिबिलिटी लेना होगी कंसोली 11 के रन बनाने के लिए। रुद्र पाटिल सामने से आते हुए, ओ बढ़िया गेंद, आगे रखी हुई गेंद थी। 2 ओवर की समाप्ति, रन बन ही नहीं रहे। 6 रन 3 विकेट। क्रिकेटच्या सामने ठेवलं तर छान, क्रिकेटच्या सामने ठेवलं तर छान, क्रिकेटच्या सामने ठेवलं तर छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. अच्छा डीजे परेश काबूकर हर चीज को काबू में रखते हैं। छह रन 3 विकेट। देखिए मैं अक्सर कहता हूं कि आप टेलीकास्ट को देखिए दूर से। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं कि विलास आर के शो, अल्ताफ बाली का ऑर्गेनाइज, भावेश पवार का क्रिकेट और प्रिंस मूवीज का टेलीकास्ट शब्दों में बयान नहीं कर सकते। फिर लेक ऑफ फुटवर्क रहा था, जगह से बल्ला हवा में चला है। ठीक. अब तक बल्लेबाजों ने हवा ही शॉट केले। तर नक्कीच पडगा गावातील युवा उद्योजक मयूरजी जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याला विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मयूरजी जाधव व्यासपीठावरती सन्मानपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. राकेश सिरसाट बहुत मशहूर क्रिकेटर हैं, पड़गा के ऑलराउंडर, फॉर्मर लेजेंडरी, वो भी यहाँ मौजूद हैं. आपका भी स्वागत है. आपसे भी निवेदन है मंच पे आए. क्या बॉलिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है. नींद उड़ गई है बल्लेबाजों की. हे सोन्याची चमक ना दादाची, हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. नेक्स्ट मैच 6 रन 4 विकेट. नए बैटर गर्म पानी में आते हुए रितेश पाटिल. प्रीतेश सामने की टीम में वो चेहरा जिसने ISPL भी खेला है, नहीं खेला लेकिन जरूर नॉमिनेशन में थे. स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. बिग बट बिग शॉट खेलता हुआ. क्या गजब का टाइमिंग था. एक मारा, सॉलिड मारा. 12 रन 4 विकेट.
मोस्ट नीडेड। अगली दो टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स में जुड़ना है। वियान इंटरप्राइजेस वाडेगर और मेरे ख्याल से पड़गा ओम साई। पड़गा स्पोर्ट के कैप्टन, जबकि सिद्धू पाटिल जुड़ चुके हैं। वेलकम। पड़गा टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है। फिर से तान दिया है, फिर से गेंद मैदान के बाहर। 6 रन, सनसनी फैला दी है। इसे कहते हैं हिम्मत ला कीमत है। 2 सिक्सर जड़ दिए। विकेट लिए तो मैं गुच्छों में सिक्सर मारूंगा। ये रहता है पलटवार, ये रहता है करारा जवाब। स्कोर घनसोली 11, 19 रन 4 विकेट। खबर ली है वहां पर अरुण पार्चे की। पार्चे खर्चे में आ गए हैं, चर्चे में आ गए हैं। अरुण पार्चे 2 सिक्सर जने निखिल मडवी ने। फिर से खेला है लॉन्ग ऑन के ऊपर, एक और सिक्सर का हैट्रिक। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है, लेकिन सराहना करनी होगी। दबाव की स्थिति में 3 पे 3 ठोक डाले। बिग बर्ड है ये घनसोली के। धमक कमी नहीं होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नहीं होणार। सबसे बड़ी बात क्या है मनु में सुभाष, कि फॉलो थ्रू देखिए। तीनों सिक्सर को हम देखते हैं। देखिए प्रिंस मूवीज का जो टेलीकास्ट एक ज़माने में हम देखते थे चैनल 9 पे, जिस तरह दिखाया जाता था, आजकल इंटरनेशनल। ये देखिए पहला 6 जो बिंगड़ी था, मिड विकेट के ऊपर से चला गया। ये दूसरा 6, दूसरी गेंद जो बाहर थी, ये गजब का शॉट था, ऑफ स्टंप के बाहर से खेला था। प्रिंस मूवीज क्रेजी किया रे। 25 रन बन गया मैच। अगर 15 आए ना तो फिर बालकुम वालों की भी अग्नि परीक्षा होंगी। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए ये देखिए आप, ये तो गजब का भिंगड़ी शॉट था। ये ऑफ स्टंप के बाहर से थोड़ा लेट खेला हुआ स्ट्रोक था, और वो जो लॉन्ग ऑन पे गया ये जूजी ऑफ वाली थी। डेथ ओवर में आए गेंदबाजी के लिए भूषण भुईर। देखिए मैं अक्सर कहता हूँ, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, डेथ ओवर है ना, ये सबके बस का रोग नहीं रहता है। आपका गेंदबाज जिगरा चाहिए। बड़गा टीम के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है। बड़गा टीम के कैप्टन, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। मान्यवर जुड़ते हुए, क्या नाम मयूर सम्मानीय मयूर पाटिल साहब का आगमन हुआ है। हम आपका मयूर जादव साहब का आगमन हुआ है, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। देखिए कम्युनिकेशन नाम सही पहुंचाए, साथ में सम्मानीय सुधीर पाटिल साहब हैं, आपका भी हार्दिक स्वागत। युवा उद्योजक सन्माननीय मयूरजी जाधव यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थानं प्रशांतदादा गोरटकर यांचे अगदी जवळचे मित्र आणि तदनंतर सुनीलजी देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। आज जर पाहिलं तर युवा वर्ग या स्पर्धेसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत, धन्यवाद। अच्छा स्ट्रोक, बैकलिफ को नीचा करके खेला, लॉन्ग ऑफ पे स्ट्राइक को रोटेट किया निखिल मडवी को। आदरणीय सन्माननीय नितेशजी बाबरे यांना देखील विनंती करतोय, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2 सायकल आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। आपण या आमच्या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे। तसेच राजूदा बाबरे, आपण देखील या टेंबोली संघाचे कट्टर समर्थक राजूदा बाबरे, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत, धन्यवाद। पड़गा टीम के कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल है, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। और राकेश सिरसाट
मेरी आवाज़ सुने तो आपको मंच पे आना है। बहुत ही लेजेंडरी क्रिकेटर रहे हैं। इस मरतबा नीचे बैकलिप से गेंद को ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पे एक बना, दूसरे के लिए जा रहे हैं, दो बने। हालांकि पड़गा के पैकर टीम के सम्मानीय मयूर जादव साहब और सुनील पाटिल साहब अभी अभी हमारे बीच आए हैं। राजेश भुईर साहब की तरफ से कैच लो और कैश लो। एवं सूत्र संचालक राजेंद्र पाटिल साहब भी हमसे जुड़ चुके हैं, जिनका शो देखना ना भूलिए। आपकी बार गेंद को लॉप कर दिया है, देखते सीधा फील्डर के हाथ में। थोड़ा अचंभित रहे वहां पे बल्लेबाज, भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता। आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सूरज दादा आणि दर्शन दादा जे चाविंद्र येथून बिलॉंग करतायत, त्यांचं आगमन झालेलं आहे। खऱ्या अर्थानं प्रशांत दादा गोरवाडकर यांचे जवळचे मित्र आहेत सूरज दादा आणि दर्शन दादा यांना आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय। दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत, धन्यवाद। डांसिंग अंपायर गोटिया भी ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं। राजेश भुईर साहब ने ऐलान किया है कैच लो और कैश लो। जाली के रेलिंग के पीछे कैच लेने में 200 रुपये का इनाम है। अंपायर गोटिया का भी हम हार्दिक स्वागत करते हैं, जिन्होंने दी केक क्रॉन कंपनी ट्रॉफी के लिए अपनी शुभकामनाएं दी है। डेथ ओवर चलता हुआ गेंदबाजी कर रहे हैं भूषण भुईर विकेट की खुराक के साथ। बीच में पटका खींच के मारा, फील्डर मौजूद है डीप में। पुल ज़रूर था लेकिन पावरफुल नहीं था, फील्डर को पाया 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 29 रन 5 विकेट। क्या समय है। केक हो तो क्रॉन का जो अपनी आपकी महफिलों में रंग भरे, और क्रिकेट हो दी केक क्रॉन कंपनी ट्रॉफी टेम्बोली का। प्रशांत गोराटकर की ये पेशकश है जिसने धूम मचा रखी है। प्रिंस मूवीज पे इसका सीधा प्रसारण आ रहा है। भूषण भुईर सामने की ओर से आते हुए तान दिया आसमान में, आसमानी टोला, 6 रन। व्हाट अ शॉट। आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलत छान, क्रिकेटचे सामने ठेवलत छान, क्रिकेटचे सामने ठेवलत छान। जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान। खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया है। डेथ ओवर में इस तरह के जो शॉट्स रहते हैं वो आपके आत्मविश्वास को बढ़ा देते हैं। लेट रघुनाथ स्मृति चषक देखना ना भूलिए, 18 तारीख से 23 मार्च डे एंड नाइट। राजेंद्र पाटिल और प्रथमेश पाटिल की पेशकश। अच्छी वापसी जड़ में रखा, छोटी बैकलिप से ड्राइव किया, डीप मिड ऑफ में 1 रन। स्कोर 36 रन। कहाँ लग रहा था कि 30 नहीं होंगे और कहाँ 36 हुए। 37 का लक्ष्य है। बालकुम के सामने चलते हैं पहले टॉस की तरफ। सिद्धू पाटिल भी जुड़ चुके हैं। पड़गा ओम साई 11 पड़गा के कैप्टन भी जुड़ चुके हैं, जबकि उनके पैकर भी हमारे साथ हैं। जादव साहब, खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे निशांत पाटिल। आदरणीय सन्माननीय राजू मडवी उद्योगपती जू नांदुरकी यांना विनंती करतोय, आपण देखील या आमच्या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे। आदरणीय सन्माननीय राजूजी मडवी साहेब, आपण या आमच्या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर नक्कीच या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मयूर जाधव उपस्थित आहेत, उद्योगपती पडगा, आणि सुनीलजी पाटील समाजसेवक पडगा यांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। आपल्या अशुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। एका बाजूला वाडेघर आणि त्यांच्या विरोधात पडगा, या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आदरणीय सन्माननीय मयूरजी जाधव आणि
सुनीलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हॅलो. एका बाजूला पडगा संघ आणि त्यांच्या विरोधात वाडेकर या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. आमचे मान्यवर त्या ठिकाणी जर पाहिलं तर मयूर जाधव यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातोय. कॉइन स्पिन करायचंय दादा. जय हनुमान टेंबोली असं कॉल दिलाय आणि खऱ्या अर्थानं आलेला आहे जय हनुमान टेंबोली वाडेघर या संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांनी विनंती करते दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत आणि लगेच सामन्याला देखील थोड्या वेळात आपण सुरुवात करणार आहोत. निर्णय फिल्डिंग करू. भरपूर बॅटिंग करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा. वाडेकर संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग स्वीकारली आणि पडगा संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, परंतु तत्पूर्वी स्वागताने सन्मान देखील आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मयूरजी जाधव साहेब उपस्थित आहेत, युवा उद्योजक पडगा येथील, आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, उत्तेजित करणं हे कार्य मयूरजी जाधव यांचं राहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व मयूरजी जाधव साहेबांना तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं खूप चांगलं सहकार्य राहिलं आहे. दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आपण सुनीलजी पाटील दादांचं देखील स्वागताने सन्मान करणार आहोत. पडगा येथील समाजसेवक आहेत. मयूर जाधव दादांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी संपन्न केला गेला आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर सुनीलजी पाटील साहेबांचा आपण स्वागताने सन्मान करतोय. समाजसेवक पडगा, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि दादांचं देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदा गोराटकर यांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर दर्शन पाटील साविंद्रा हे देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. तदनंतर सूरजजी मित्रा साविंद्रा यांना देखील तुम्ही पाहताय, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. तदनंतर राजू मडवी उद्योगपती जुनांदुर्गी, आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय राजेशजी नाईक साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये राजेशजी नाईक साहेबांचं राहिलं आहे. भादवड येथून ते बिलॉंग करतायत आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून स्टँड देखील प्राप्त झालेला आहे. त्यांचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत होणार, थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राजेशजी नाईक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये राजेशजी नाईक साहेबांचं राहिलं आहे आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय राजेशजी नाईक साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व राजेशजी नाईक साहेबांना तुम्ही पाहताय, युवा व्यक्तिमत्व आहे आणि या युवा व्यक्तिमत्वाचा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच राजेशजी नाईक साहेबांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये स्टँड प्राप्त झालेला आहे. कैलासवासी पुंडलिक शिवा नाईक, हरिभक्त पारायण हिराबाई पुंडलिक नाईक स्टँड, आणि तो आपल्याला स्पॉन्सर केला राजेश पुंडलिक नाईक उद्योगपती भादवड, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून स्टँड तुम्ही पाहताय या क्रीडांगणावरती. कैलासवासी पुंडलिक शिवा नाईक, हरिभक्त पारायण हिराबाई पुंडलिक नाईक स्टँड राजेशजी पुंडलिक नाईक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच ऑन स्क्रीन या ठिकाणी स्टँड दाखवला जातोय. कैलासवासी पुंडलिक शिवा नाईक, हरिभक्त पारायण हिराबाई पुंडलिक नाईक स्टँड, आणि तो स्पॉन्सर केला राजेशजी नाईक साहेबांनी आणि ते दाखवलं जातं.
यावेळेस खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला फटका फसलाय, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही, विकेट मिळाली आहे फलंदाज बाद. क्रिकेट सम्राट ठेवलं झालं क्रिकेट सम्राट ठेवलं जय हनुमान क्रीडा तर त्यांनी सामना केलाय, एका धावेवरती तो खेळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 37 धावांचं टार्गेट. खराब सुरुवात राहिली होती घनसोली 11 घनसोली या संघाची या मॅचमध्ये, परंतु काय जबरदस्त बॅटिंग निखिलने केली. त्याच्या बॅटमधून षटकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळाली. सरळ एका रांगेत सलग 3 चेंडूवरती 3 षटकार या मॅचमध्ये निखिलच्या बॅटमधून पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रथम भोईर मैदानावरती दाखल झालेला आहे. प्रथम भोईर मैदानावरती दाखल झाले. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. तर गणेशजी रोकडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, 2000चं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रथमसाठी यावेळेस जर पाहिलं तर खोलात टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. वा जबरदस्त गोलंदाजी तुषार करतात. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, खोलवट टप्प्याला चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु अपयशी ठरले. इथे चेंडूवाला डॉट. 37 धावांचं टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुषारने केली आहे. इथे देखील आणखीन एक वेगवान, वा जबरदस्त गोलंदाजी, सलगचे 2 चेंडू डॉट आलेत या षटकामध्ये. प्रथम भोईर मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या विरोधात सलगचे 2 चेंडू डॉट. वेगावरती स्वॉट झालाय तुषार या मॅचमध्ये, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय, अवघड प्रश्न विचारतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव, 5 चेंडूचा खेळ झाला या मॅचमध्ये. सोनूआई मरुआई खऱ्या अर्थानं बालकुम संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचा इथून जर पाहिला तर टप्पा ओलांडायचा आहे. इथे देखील मोठा पटका करण्याचा प्रयत्न, मिड ऑनला फिल्डर आहेत, धावाची संधी आहे, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं परंतु इथे एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती काय सुरुवात केली आहे. 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलेलं आहे. घनसोली 11 घनसोली संघाने पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं. तुषाराला बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना भावेशला त्याने बाद केलं आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य त्यांचं राहिलं आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य राहिलं आहे असे मान्यवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर दर्शनजी पाटील यांना तुम्ही पाहताय, तदनंतर सूरजजी मित्रा साविंद्र यांना देखील तुम्ही पाहताय, सुनीलजी पाटील समाजसेवक पडगा, मयूर जाधव उद्योगपती पडगा यांना देखील तुम्ही पाहताय, तदनंतर राजेशजी नाईक साहेबांना देखील तुम्ही पाहताय, उद्योगपती भादवड. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्टँड देखील प्राप्त झालेला आहे. असे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं प्रशांतदादा गोराटकर यांचे जिवलक मित्र व्यासपीठावरती तुम्ही सातत्याने पाहताय. आजच्या दिवसामध्ये अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच सुधाकरजी पाटील साहेब टेंभवली, पांडुरंगजी पाटील साहेब टेंभवली या सर्वांना तुम्ही पाहताय. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच नारी शक्ती महिला वर्ग देखील आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्या सर्व महिलांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मॅचमध्ये षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विकी, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर प्रितेशला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला प्रथम भोईर तो मैदानावरती दाखल झालाय. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. एका धावेवरती प्रथम भोईर या मॅचमध्ये खेळतोय. 37 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात. येणारे 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना आहे, परंतु याही मॅचमध्ये रंगत भरली या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विकी रफुग्या हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतः यश रक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये.
फलंदाज प्रथम भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. कमी नाही होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विकीने अगदी पहिल्या चेंडूवरती फलंदाज प्रथमला बाद केलाय. मोठा फटका खेळण्याचं औदार्य दाखवलं. खऱ्या अर्थानं बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे कमालीचं झेल यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. काय जबरदस्त कमबॅक केलाय. 37 धावांचं टार्गेट. आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 2 धक्के दिलेत बालकुम संघाला. एका बाजूला प्रितेश जोशी 2 चेंडूमध्ये एका धावेवरती खेळतोय. आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये प्रितेश जोशीला खूप चांगलं कार्य करावं लागेल. आपल्या टेलिव्हिजन सेटवरती जर पाहिलं तर महिला वर्ग नारी शक्ती, खऱ्या अर्थानं सन्मान महिला वर्गाचा, सन्मान नारी शक्तीचा. आणि इथे जर पाहिलं तर टेंबोलीचे महिला वर्ग सातत्याने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि ती या स्पर्धेच्या माध्यमातून हल्दी कुंकू समारंभ देखील केला जाणार आहे. आणि सर्व महिला वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विकी, परंतु नवीन फलंदाज मैदानावरती दीपेश माने मैदानावरती दाखल झालाय. अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करत असताना भरपूर त्यांनी इम्प्रेस केलं. विकी राऊंड विकेट. हो इथे फुलटॉस बॉल, वेगवान चेंडू शरीरापासून दूर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. इथे जर पाहिलं तर वाईट बॉल टाकला गेला, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. 3 धावा धाव फलकावरती. विकीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, परंतु दीपेश मानेच्या विरोधात टाकत असताना ते वाईट बॉल देखील पाहायला मिळाला. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली. स्क्वेअर कटचा फटका. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डर वेगाने धावतात. फिल्डिंग चांगली, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. हरीश भगत बालखुम यांनी मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपल्या संघासाठी देखील दिलेल्या आहेत शुभेच्छा. 37 धावाचा टप्पा या मॅचमध्ये बालकुम टीमला ओलांडायचा आहे. सुरुवात खराब झाली आहे, परंतु एका बाजूला प्रितेश जोशी खऱ्या अर्थानं त्या बेल्टमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणखीन एक मोठं नाव आज या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. प्रितेश जोशी खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकलाय. वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जाते, ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. वेगवान गोलंदाजी केली जाते. यॉर्कर लेनचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, चेंडू रिचेबल नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडू आलाय डॉट. अप्रतिम सामना. येणारे 15 चेंडू 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अप्रतिम कमबॅक केला घनसोली संघाने. विकी पुन्हा एकदा. इथे फुलटॉस बॉल हवेत खेळलेत. फिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये. मिस्टेक झाली आहे. सोपा झेल होता, संधी होतं आणि संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. अगदी सोपा झेल इथे सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. समीकरण बदललंय. येणारे 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. विकी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल. खऱ्या अर्थानं धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी. धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. या मॅचमध्ये घनसोली सगळं गोलंदाजी चांगली करतोय, परंतु फिल्डिंग ही चांगली करावी लागेल. प्रत्येक धावेसाठी फलंदाजाला संघर्ष करायला भाग पाडावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा विकी. यावेळेस मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय लॉंगर रिजनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वा वॉड कॅच. अफलातून झेल पाहायला मिळतोय आणि ते फलंदाज बाद. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. 8989 घेऊन फिरतो गाड्याचा लकी नंबर. चेक आलू चेक. हॅलो चेक. ऑनगोईंग मॅच आपण पाहतो एक मोठी आहे, परंतु काही सन्मान उपस्थित मान्यवरांचे करणं देखील तेवढंच महत्त्वाचं. आणि येथे कैलासवासी पुंडलिक कैलासवासी पुंडलिक शिवा नाईक ज्यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक स्टँड येथे तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचे पुरस्कर्ते राजेश पुंडलिक नाईक उद्योगपती भादवड या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, मुख्य आयोजक प्रशांतदा गोराटकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. हरिभक्त पारायण हिराबाई पुंडलिक नाईक स्टँड देखील आपण पाहतोय, तो त्यांच्याच नावाने आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यानंतर आदरणीय उद्योगपती जुनांदुर्कीचे राजू मडवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. के क्राऊन कंपनी चषक 2026 क्रीडा महोत्सव या टेंभोली गावामध्ये भरलाय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथेही फटका फसलाय. यशरक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये सातत्याने जर फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, आणखीन एक फलंदाज बाद. हे परेश गोराटकर, विराज गोराटकर, भावांची साथ हाय त्याला खरोखर. विशाल म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया आणि त्यानंतर राजू मडवी यांचा सन्मान येथे केला जाईल. विशाल म्हात्रे प्रथमतः आमच्या सन्मानाचा स्वीकार करत असताना ओव्हर ब्रेक मध्ये आपण आहोत. बालकुमच्या विपक्षामध्ये घनसोली ठाण्यातून आणि एक नवी मुंबईतून संघ या ठिकाणी दाखल झाला आणि त्याच दरम्यान आपण राजू मडवी उद्योगपती जुनांदुर्की यांचा सन्मान करतोय आणि सर्व सन्मान यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. मित्रांनो, आपण टेंभोली गावामध्ये हा क्रिकेटचा महोत्सव पाहतोय, क्रीडा महोत्सव पाहतोय आणि या क्रीडा महोत्सवामध्ये आपण लाईव्ह ऑन द किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. थँक्यू. आणि काही क्षणातच आपण आदरणीय दर्शन पाटील साविंद्रा या ठिकाणी आलेले, त्यांचाही सन्मान आपण करूया. साविंद्राचे दर्शन पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आणि अगदी जवळचे मित्र आहेत प्रशांतदा गोराटकर यांच्या आणि त्यांच्या स्पर्धेला आवर्जून भेट देण्याकरिता ते आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आदरणीय सूरज यादव देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करूया. प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतात ना की अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांना मान सन्मान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आदरणीय सुधाकर पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. सुधाकर पाटील टेंभोली. आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. मॅच इंटरेस्टिंग मोडवर आहे. तर जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार. या मॅचमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ते 11 धावा. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये घनसोली 11 घनसोली या संघाने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये तुषारने फक्त 2 धावा खर्च केल्या. विकीने मागील षटकामध्ये 3 महत्त्वाची विकेट घेतले आणि 5 धावा खर्च केल्या, परंतु विनीत पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून प्रितेश जोशीसाठी प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक. संजयजी वारखडे जुनांदुर्की यांच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विनीत पाटील ओव्हर द विकेट. प्रितेशसाठी इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये प्रितेश जोशीच्या बॅटमधून. एक क्राऊन मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. थँक्यू. येणारे 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त या मॅच मध्ये कमबॅक केलाय बालकुम टीमने. सुरुवातीला जर पाहिला तर संघर्ष केला, परंतु या षटकामध्ये धावा येऊ लागलेत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार चौकार या मॅच मध्ये प्रितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग. येणारे 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. विनीत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील आणखीन एक उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना षटकार. दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव.
काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये प्रितेश जोशी करते स्लॉग हिटचा फटका, स्लॉग स्वीपचा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेल्या साधू सारखे ते शांत राहिले, इथे आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. नक्कीच आणि निशांत पाटील आज या क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान एक वेगळा उपक्रम आपल्याला बघायला मिळतोय. आणि मित्रांनो, आज आपण त्या शक्तीचा गौरव करणार आहोत. म्हणजेच ही स्त्री शक्ती आहे जी जन्म देते, संगोपन करते, जी जन्म देते, संगोपन करते आणि संकटात सिंहिणी सारखी उभी राहते, ती म्हणजे स्त्री. आणि या स्त्री शक्तीचा आज खऱ्या अर्थानं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत दादा गोराटकर, त्यांच्या सौभाग्यवती प्रतीक्षा वहिनींच्या शुभास आपण या सर्व स्त्रियांना सन्मानित करत आहोत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती प्रितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चौकार ठोकलाय. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. प्रितेश जोशीच्या सिक्सरसाठी 1000चं कॅश प्राइज राजू मडवी उद्योगपती जुनांदुर्की यांच्याकडनं दिले जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 7च धावा, परंतु या षटकामध्ये धावा येऊ लागलेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅचचं होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले प्रितेश जोशीने. सलगचे चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे. मॅच घडत आहे, घडवणारा मैदानावरती आहे. प्रितेश जोशीने या मॅच घडवली आहे. येणारे 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत पाटील आणि आतापर्यंत या षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्यात. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. घनसोली 11 घनसोली या संघाला या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. विनीतला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस केल्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट फ्लाइंग स्लीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे धाव मिळणार नाही. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रितेश निराश आहे, कारण या चेंडूवरती देखील त्याला धावा बनवायच्या होत्या, परंतु प्रॉपर एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे. येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. इथून देखील घनसोली 11 घनसोली संघ या मॅचमध्ये कमबॅक करताना आपल्याला दिसू शकते, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या मॅचमध्ये साधावं लागेल. इथे मोठा फटका प्रितेश जोशीच्या बॅटमधून. आणखीन एक धमाका. ठोकलाय षटकार. हे परेश गोराटकर, विराज गोराटकर, भावांची साथ हाय त्याला खरोखर. भावांची साथ हाय त्याला खरोखर. भावांची साथ हाय. हे सोन्याची चमक ना दादाची धमक हे. प्रितेश जोशीच्या प्रत्येक षटकारासाठी राजू मडवी यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि संजयचे वारगडे जी जून अंदुरकी इथून बिलॉंग करतात त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. आणि खऱ्या अर्थानं राजू मडवी जे जून अंदुरकीतून बिलॉंग करतायत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रितेश जोशीला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये बालकुम संघाने आतापर्यंत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा बनवल्यात. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. आदरणीय संजय वारगडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय, ज्यांच्या माध्यमातून 2 प्रेक्षक स्टँड आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उद्योगपती व तथा शाखा प्रमुख जून अंदुरकी संजयजी वारगडे. आणि याच दरम्यान घनसोली संघाकरिता शुभेच्छा येतात. नवी मुंबई संघाकरिता कशेळीचे साजन दादा यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष मात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं रुणाल पवार खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर फिल्डर आहे. वर्तुळामध्ये सर्कलमध्ये फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली केली होती घनसोली 11 घनसोली या संघाने. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये विकेटी घेतल्या, धावाही कमी खर्च केल्या, परंतु विनीत पाटीलच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या. आणि तिथून जर पाहिलं तर सामना बालकुम संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. इथून देखील घनसोली संघ कमबॅक करू शकतो. इट इज अ वाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. तर नक्कीच मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. लक्षात ठेवायचं सर्व संघाने. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्ष म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुलटच बॉल, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनचा फिल्डर पुढे येतोय, थोडेसे चाच पडत आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न, संधी आहे आणि ते 3 धावा कंप्लीट. खराब फिल्डिंग या मॅच मध्ये घनसोली लेवर या संघाने केलेली आहे. आदरणीय राजेश भोईर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज दरम्यान या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात ठाणे जिल्ह्यातील होम मिनिस्टर फेम मनोज तरेसर, ज्यांनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे. A1 सूत्रसंचालक तथा ठाणे जिल्हा होम मिनिस्टर फेम, नुकताच त्यांना आपल्या आगरी समाजामध्ये एक मोठा पुरस्कार देखील मिळाला. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तरेसर. स्कोर इज लेवल, फक्त एका धावेची आवश्यकता. निराश असतील घनसोलीचे खेळाडू. खऱ्या अर्थानं विनीतच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कटरचा वापर केलाय, लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळण घेतोय. जागेवरून खेळले होते, फुटवर्कचा वापर झाला नव्हता. समीकरण बदललाय. येणारे 3 चेंडू, एका धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी प्रितेश जोशीने केली. आज आपल्या नावाला शोभणारा खेळ, आज आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ या मॅच मध्ये प्रितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. कारण एका बाजूला विकेटची पडझड आणि मैदानावरती प्रितेश एका साईडला उभा राहिला. अप्रतिम बॅटिंग केली आणि विनीत पाटीलच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला. या मैदानावरती षटकार आणि चौकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथे एक धाव कंप्लीट झालेली आहे. सामना इथे जिंकलेला आहे बालकुम संघाने. अभिनंदन बालकुम संघ. हाडलक टपलक घनसोली संघ, जबरदस्त खेळ याही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु फिल्डिंग मध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक, गोलंदाजी खराब आणि हा संघ या स्पर्धेच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पुन्हा एकदा या ठिकाणी या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं भरपूर सारी प्रशंसा, कौतुक होत आहे. या खेळामध्ये आज या स्त्री शक्तीचा जागर आणि खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा सन्मान द केक क्राउन कंपनी ट्रॉफीच्या माध्यमातून केला जातो आणि त्या सर्वांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि याच दरम्यान आदरणीय नितेशजी बाबरे यांच्या माध्यमातून 2 सायकल आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. राजूदा बाबरे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानू आणि नितेश बाबरे यांचा सन्मान आपण येथे करणार आहोत. मी सर्वच येथे उपस्थित महिलांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय नितेश दादा बाबरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी सायकल स्पॉन्सर केलेल्या. नितेशजी बाबरे आपला आम्ही मनापासून आभार मानतोय आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला, 10-10च्या ग्रुपने ओके, पाहुणे आहेत का? पहिला पाहुण्यांचा सण. तन्मय पाटिल द केक क्राउन कंपनी के एम्प्लॉय हैं. आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे मंच पे आना है. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि हा सन्मान करण्यासाठी तन्मय सालवीकर